शिक्षण सुधार कृती समिती आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली। पुणे विद्यापीठाची अधिसभा विद्यापीठात सुरू असतानाच विद्यापीठाच्या गैरकारभाराविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। खेर वाङ्मय भवनाच्या सभागृहात विद्यापीठ अधिसभेला 11 वाजता सुरुवात झाली। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या भ्रष्टाचाराविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत कनोजिया, विद्यापीठ अध्यक्ष सचिन शिंगवी, विद्यापीठ चिटणीस अमय बलकवडे, कोथरूड विभागाध्यक्ष सुधीर धावडे, पुणे शहर अध्यक्ष विक्रांत आमराळे, सचिन पवार आदींसह अनेक कार्यकर्ते या निदर्शनामध्ये सहभागी झाले। ट्रिपल कनेक्टिव्हिटी, मराठी भवन, परीक्षा विभागातील गोंधळ, विविध चौकशी समित्या आदींसह अनेक विषय घेऊन मनविसेने जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवावे ही प्रमुख मागणी घेऊन शिक्षण सुधार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली। यावेळी अरविंद गोरे, शैलेश बडदे, प्रमोद उमरदंड आदी उपस्थित होते। विद्यापीठात विद्यार्थी हिताचे निर्णय क्वचितच होतात, त्याऐवजी त्यांचे शोषणच जास्त होते असा आरोप जैन यांनी यावेळी केला। त्यानंतर शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील प्रश्न घेऊन निदर्शनं केली।